गोपाल रवींद्र माळी या 20 वर्षीय तरुणानं रात्रीच्या सुमारास कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली। तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली। कंपनीच्या त्रासामुळे आणि 3 महिन्यांपासून मृत तरुणाचा पगार न दिल्यानं 20 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। यामुळे चिंचवार गावातील संतप्त ग्रामस्थांनी तरुणाचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारावर आणत ठिय्या आंदोलन केलं। यावेळी सोनगीर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत तरुणाचा अंत्यविधी केला। धुळे तालुक्यातील चिंचवार गावच्या हद्दीत दारुगोळा बनवण्याच्या कंपनीत गावातील अनेक तरुण कामाला आहेत। मात्र कंपनीतील अधिकाऱ्यांच्या हुकुमशाही आणि उद्धटपणाच्या वर्तनामुळेच तरुणानं आत्महत्या केली असल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केलाय। यावेळी कंपनीतील मुजोर अधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी सोनगीर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत तरुणाचा अंत्यविधी केला। भूषण विजय सूर्यवंशी गोपाला माझा चांगला मित्र होता। तो नेहमी कंपनीविषयी माझ्याजवळ सांगत होता, परंतु कंपनीला जा 2 महिन्यापासून पगारही दिलेला नव्हता। तो कंपनीमध्ये नेहमी ओटी वगैरे करायचा, तरीसुद्धा कंपनी त्याचा पगार वेळेवर देत नव्हती, म्हणून तो मानसिक टेन्शनमध्ये होता। रात्री तो कामावरती आला, घरी जेवण करून आला, घरच्यांना सांगून आला की मी कंपनीमध्ये कामाला जातोय, परंतु संबंधित HR डिपार्टमेंटने त्याला कामावर घेतलं नाही। त्याचा तो वैताग आला म्हणून त्याने हा पर्याय केला। त्याच्या कंपनीच्या बाजूला शेत आहे आणि त्याने तिथे ते आत्महत्या केलेली। या कंपनीच्या लोकांमुळेच, कंपनीच्या लोकांनी त्याला टॉर्चर केलं, त्याला मानसिक त्रास दिला, त्यामुळेच त्याने ही आत्महत्या केलेली। हे टोकाचे पाऊल उचललेलं आहे। तो घराचा कर्ता व्यक्ती आहे आणि जोपर्यंत गोपालला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी प्रीत असंच राहील। आणि जोपर्यंत कंपनीचे जे संबंधित कर्मचारी त्यांना पोलीस प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत सुद्धा आम्ही या ठिकाणी गोपालचं प्रीत या ठिकाणी घेऊन जाणार नाही, अशी आमची मागणी आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती, त्यांना लवकरात लवकर अटक करावं। आमचा पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे। API तुषार मुरलीधर देवरे, प्रभारी सोनगीर पोलीस स्टेशन। सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चिंचवार गावातील रवींद्र माळी या युवकाने सकाळी त्याच्या शेतामध्ये गोपाल रवींद्र माळी यांनी त्याच्या शेतामध्ये फाशी घेतली होती, हँगिंग केली होती। त्या अनुषंगाने त्याची डेड बॉडी धुळे सिव्हिलला नेली होती। धुळे सिव्हिलला त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यावरती त्याच्या नातेवाईकांनी सदरची बॉडी ही सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनी जी आहे चिंचवार तिथे आणली होती, कारण की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीतला कर्मचारी होता। त्यांचं असं म्हणणं होतं की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये कर्मचारी होता, त्याला 3 महिन्यापासून पगार नव्हता। तसेच तो काल रात्री जेव्हा नोकरीला आला, ड्युटीला आला होता, तेव्हा त्याने आत घेतलं नाही आणि याच्याने त्याने ती आत्महत्या केलेली आहे आणि त्याने त्याच्या शेतात आत्महत्या केली होती। त्या अनुषंगाने तिथे आले होते। तिथे एक 100-150 लोक जमले होते। त्या अनुषंगाने आम्ही इथे आलो। आम्ही तसेच त्याचे नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक अशाने आम्ही मिटिंग घेऊन याच्यातनं एक म्हणजे त्यांच्या जे आहे ती तडजोड केलेली आहे। त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की जो मयत इसम आहे त्याचे जे वडील आणि त्याचा भाऊ हे 2 जे आहेत त्यांना परमनंट नोकरी द्यायचं आश्वासन कंपनी दिलेलं आहे आणि या आश्वासनानंतर त्यांनी सदरचं जे प्रेत आहे ते अंत्यविधीसाठी पुढे नेलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।